नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या कॅनडामध्ये पहाटेचे 5:30 वाजलेत। कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात सूर्योदय खूप लवकर होतो, जवळपास 5:15 वाजता सूर्यप्रकाश दिसतो। आज मी थोडंसं लवकर उठलो, बेडरूमची विंडो ओपन करून पाहिलं तर बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता। तर तुम्ही पण ऐका कॅनडातले पक्षी काय म्हणतायत ते। आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आज मी तुम्हाला थोडंसं आउटडोर निसर्गामध्ये घेऊन जाणार आहे। कॅनडामध्ये कॅम्पिंग साइट्स कशा असतात, जर आपल्याला नाईटला कॅम्पिंग करायची असेल तर त्या साइट कशा असतात आणि ते लोकेशन कसे असतात त्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या आता समर टाईम सुरू झालेला आहे। इथून पुढे जवळपास 3 ते 4 महिने वेदर कंडिशन खूप चांगल्या राहतील आणि अशा वेदरमध्ये लोकांचं आउटडोर जाण्याची इच्छा खूप जास्त असते। या दिवसांमध्ये लोक कॅम्पिंग करण्यासाठी आपल्या फॅमिलीला घेऊन निसर्गामध्ये जातात। कॅनडामध्ये प्रत्येक शहराच्या जवळपास थोड्या थोड्या अंतरावरती अशा कॅम्पिंग साइट्स असतात किंवा कन्झर्वेशन एरियाज असतात, ज्या ठिकाणी आपण जाऊन 1 नाईट 2 नाईट असं तिथे आपण राहू शकतो। कॅनडामध्ये बऱ्याचशा कॅम्पिंग साइट्स ह्या नॅचरल आणि हिस्टॉरिक साइट्स आहेत, ज्या गव्हर्नमेंटनी प्रोटेक्टेड ठेवलेल्या आहेत। आणि काही प्रायव्हेट ओनरच्या पण साइट्स असतात, जसे की एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लँड असेल तर त्या ठिकाणी पण ते अशा साइटची अरेंजमेंट केलेली असते त्यांनी। अशा कॅम्पिंग साइटवरती जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याची एंट्री फीस द्यावी लागते। ज्यांना रेग्युलर कॅम्पिंगला जायला आवडतं त्यांच्यासाठी वार्षिक पास असतात। जर आपण ती वार्षिक पास घेतली तर आपल्याला प्रत्येक वेळेस एंट्री फीस द्यायची गरज नाही आणि वर्षभर आपण वेगवेगळ्या साइटवरती जाऊन त्याचा उपयोग करू शकतो। कॅनडामध्ये लोकसंख्या ही खूप कमी असल्यामुळे जंगल खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। शहराच्या अगदी 5-10 किलोमीटर अंतरावरती आपल्याला अशी उंच उंच आणि दाट झाडं दिसतात। आज ज्या कॅम्पिंग साइटवरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ती आपल्या घरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावरती आहे। निसर्ग हाच खरं आपलं जीवन आहे, त्यामुळे आपण ज्या ठिकाणी अशा पब्लिक ठिकाणी जातो किंवा बाहेर फिरायला जातो त्या जागेची आपण मनापासून काळजी घेतली पाहिजे। चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या सुंदर निसर्गाचा तुम्ही पण आनंद घ्या। हा पक्षी आपल्याला कॅनडामध्ये जागोजागी दिसतो। याला कॅनडा गूस म्हणतात। हा मोराच्या आकारा एवढा असतो। या पक्षाला मारण्यास इकडे बंदी आहे। जर याची आपल्याला हंटिंग करायची असेल तर त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटकडून प्रॉपर लायसन घ्यावं लागतं। सुट्टीच्या दिवशी स्पेशली वीकेंड्सला अशा ठिकाणांवरती खूप जास्त गर्दी होते। अतिशय स्वच्छ पाणी आणि थोडंसं गरम वातावरण अशा वेदर कंडिशनमध्ये या ठिकाणी पोहण्यास खूप मजा येते। खेळा साईडला वॉक करायचं.
बॉयज काय करताय? सँड कॅसल. स्टक झाले का? क्लीन आहे वॉटर. तिकडे बोटिंग करतायत. हो किती छान करताय. येस. बोट पण तू पण जाय रियांश. कोल्ड आहे. तेवढी हँड वॉश करताच जाऊ. रियांश हँड वॉश कर. जरा अजून ऊन पाहिजे. ऊन आहे आणखीन जास्त गरम नाही. Mix it like this. How do you make like a river, like a gold river, like we did last time? कसं वाटतंय? छान आहे. हलायले का? हा प्लास्टिकचं बनवलेलं आहे. पाय ठेवून बसायचे. काय गार आहे. गारे पाणी जास्त. हो ना. खूप सुंदर एकदम. किती क्लीन पाणी आहे ना. आणि शांतता पण आहे. लोक फिशिंग पण करतात इकडे. फिशिंग करतायत, बोट करतायत. हा बोटिंग पण आहे, फिशिंग पण आहे. अशा ठिकाणी लोकांना बोटिंग किंवा फिशिंग करायला खूप आवडतं. त्यामुळे लोक या ठिकाणी जेव्हा येतात त्यावेळेस आपल्या प्रायव्हेट बोट घेऊन येतात. हे काय कमळचे आहेत का हे? वॉटर लिली म्हणते ती. हा म्हणजे कमळच ना. हो. आणखीन म्हणजे कळ्या आल्यात त्याला, पण आणखीन फुलं नाही आले. हे छोट्या छोट्या कळ्या दिसते कुठं कुठं. आहेत ना. आणि फिश पण आहे त्याच्यात. हा फिश आता एवढ्या तळ म्हणल्याच्या फिश असणारच. अशा ठिकाणांवरती त्यांनी पिकनिक टेबलची पण अरेंजमेंट केलेली असते. जर आपला ग्रुप मोठा असेल, आपल्यासोबत जास्त माणसं असतील, तर या ठिकाणावरती आपण येऊन एकत्र पिकनिक करू शकतो. याच्यामध्ये फॅमिलीला बुकिंग करून इथे पिकनिक करता येते. बर्थडे पार्टीज वगैरे करतात. बर्थडे पार्टीज किंवा आणखी दुसरं काही असेल फंक्शन. आणि या ठिकाणी त्यांनी असं कुकिंग बार्बिक्यूसाठी जागा दिलेली आहे. इथे काय करायचं, ह्याच्यात लाकडं जाळायची आणि आपल्याला काही गरम करायचं असेल किंवा काही कुकिंग करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला कुकिंग करता येते. बघू दाखव. हां हे बघा, याच्या खाली इथे असे लाकडं जाळायची आणि कॅम्पिंगला आल्यावर इथे आपल्याला फूड आपलं गरम करता येतं. किंवा काही शिजवायचं असेल तर कॉर्न वगैरे भाजायचे. कॉर्न नंतर काही असं मोठी कुकिंग करता येते. पक्ष्यांचा आवाज आहे का? छान आहेत. मस्त नेचरने दिले. येस नॅचरली आहेत. एव्हरी इयर येत असतील ते. इकडे पण जास्त आलेत. मस्त गरम वातावरण आहे आज. जास्त थंडी नाही.
येलो कलरचे फ्लावर येणार आहेत हा, लोटस. कुठं? हे इथं Oh. अजून नाही आले, एक कळ्यात दोन yellow. ठिकाणी थोडे आले दिसते. हा, पण येलो आहेत, किती सुंदर ना. येस. पायी पायी चालत असताना शिल्पाला अचानक खूप मोठ्या साईजचं पान दिसलं. त्याचं झाड मात्र खूप छोटं होतं, परंतु पानाचा आकार मात्र खूप मोठा होता. मोठ्या साईजचं पान आहे. जेवण करायला बरं आहे गावाकडे. हा ना, केळीच्या पानासारखं दिसायले. शेतामध्ये बसल्यावर जेवण करतात. हो. आतमध्ये जायचंय. ओके जा. काय एवढे काय गार नाही. पण मला शूज काढून धनुष, काय बनवलं तुम्ही? सँड ब्लॉब. कुठे दाखवा. नीचे घर बनायलो सँडचं. घर कॅसल बनवा ना, कॅसल. कॅसलसाठी टूल्स नाही. आणि हे काय बनवले? दोन खड्डे अशा. 2 खड्डे बनवायला आम्ही त्याला जॉईंट करणार आता. वाव, त्याच्यात पाणी साठलंय. पाणी आपोआपच यायला त्याच्यात. हे बघा, शिल्पा गेली पाण्यामध्ये. छान वाटलेलं आता. हा, आता एवढं काही गार लागत नाहीये. काय प्रोजेक्ट चालू आहे? काय याचा प्रोजेक्ट चालू आहे सांग बरं. आमचं ना 2 टनेलचं ब्रिज बनवलं होता, पण ती कोलॅप्स झाला ना, आता हे झालं. ओके. चला धनुष, 6 वाजले, चला आता. ओके बनवलं. अशा ठिकाणांवरती पब्लिकसाठी बाकीच्या सुविधा पण करून ठेवलेल्या असतात, जसं की वॉशरूम असेल किंवा काही एमर्जन्सी शेल्टर. तर या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी असतात. छान सुविधा केली. इथे सँड लागत नाही काय नाही. शूज घे धुवून. छान. ओ माय गॉड, एवढं का गार आहे. इकडचं धुवून, तिकडचं दुसरं धुवून घे. तर अशा प्रकारे कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी कॅम्पिंग साईट किंवा असे कन्झर्वेशन एरियाज असतात. कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात दिवस हा खूप मोठा असतो. सूर्योदय जवळपास सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान होतो आणि सूर्यास्त रात्री 8:30 ते 9 वाजता होतो. घरी वापस जाते वेळेस मुलांना काहीतरी थंड खाण्याची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही एका छोट्याशा गॅस स्टेशनवरती थांबलोत. मग जायचं का घरी? हा, जाऊया आता. ठीक आहे. काय होईना, जाऊया. यश, पेप्सी छान आहे का? चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडाविषयी काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला मग आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.